हां, नमस्कार मित्रांनो. तर मी श्रेयस सावंत आणि आज आपण एका प्रगतशील शेतकऱ्यांकडे आलो भेटीला. सर, तुमचा इंट्रो द्या. ओके. नमस्कार. मी विशाल रासकर. शिक्षणाने मी BSc हॉर्टिकल्चर आहे आणि त्याच्यानंतर मी MBA ॲग्री बिझनेस केलेला आहे. त्याच्यानंतर मी बराच काळ प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी पण केली, पण लॉकडाऊनने दाखवून दिलं की नोकरी हा शाश्वत पर्याय कधीच होऊ शकत नाही. म्हणून शेतीकडे वळलो आणि 2020 साली हे सघन पद्धतीने आम्ही केसर आंबा बागेची लागवड केली. त्याच्यामुळे जे आज आम्हाला ओळख मिळते, जसं यांनी सांगितलं प्रगत शेतकरी, ह्याच्यामध्ये आमचं काही नसून लॉकडाऊनचं आणि आंबा बागेचंच पूर्ण हात आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर तुम्ही नोकरी सोबतच शेती कशी मॅनेज करता? तर आता मी पूर्ण वेळ शेतीमध्ये नाही आहे. माझा जॉबसुद्धा आहे. मी जॉबसुद्धा बघत बघत ही शेती मॅनेज करतो. माझे आईवडील इथे शेतीमध्येच असतात आणि माझा बंधूही आहे. तर ते येऊन इथे पूर्णपणे शेती इथे मॅनेज करतात. आता आम्हाला थोडंसं टेक्निकल नॉलेज त्याच्यामध्ये आहे किंवा अनुभवही झालेला आहे, आपलं शिक्षण त्याच्यामध्ये आहे. तर त्यामुळे मग आपल्याला शेतीमध्ये कोणती फवारणी घ्यायची आहे किंवा कोणत्या वेळेला कोणती खतं द्यायची आहेत, तर ह्याचं पूर्ण थोडंसं नॉलेज असल्यामुळे मी त्यांना सांगतो किंवा शनिवार रविवार मी इथेच असतो. अशा प्रकारे येऊन ही सगळी कामं आम्ही करून घेतो. ओके. तर तुम्ही आता आंबा पिकाची लागवड केली, तर तुम्ही आंबाच का निवडला यासाठी? थोडासा आता आमचा भाग जर आपण बघितला तर सातारा जिल्ह्यातील उत्तर कोरेगावचा हा भाग आहे आणि हा तसं पाहायला गेलं तर दुष्काळी भाग म्हणूनच ओळखला जातो. उन्हाळ्यामध्ये पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात आवर्षण इथे असतं. तर त्यामुळे आम्ही बरीचशी पिकं इथे लावून बघितली. माझं लहानपण इथेच गेलेलं आहे. म्हणजे भाजीपाला पिकांमध्ये सगळ्या प्रकारची पिकं आम्ही लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. तर एक गोष्ट नक्की प्रकर्षाने जाणवते की जेव्हा 200-250 रुपयाचं DAPचं पोतं होतं आम्ही लहान असताना, ते पोतं आता 1800 रुपये झालेलं आहे. पण त्यावेळेला आम्ही जो 30 रुपये किलोने सोयाबीन देत होतो किंवा 30 रुपये किलोने घेवडा हे पीक देत होतो, ते आता 35 रुपयाने 40 रुपयाने विकलं जाते. म्हणजे जेव्हा तुमचं 300 रुपयाचं पोतं 1800 रुपये होऊ शकतं, जे आपल्याला रोज शेतीत वापरायचं आहे, आणि तुम्हाला जर तुमच्या शेतीमालाला दर 4 आणि 5 रुपयाने वाढत असेल मागच्या 10 ते 15 वर्षात, तर मग ती शेती किती परवडू शकते. हे सगळं बघितल्यानंतर त्याच्यानंतर 30 रुपयाचं जे तुमची दिवसा काम करणारी जी बाई आहे शेतामध्ये, तिचा दर जेव्हा 300 रुपये, 350-400 रुपये झालेला आहे, हे सगळं पाहिल्यानंतर असं लक्षात आलं की थोडीशी पीक पालट करणं गरजेचं आहे. पारंपरिक पिकामधून आपल्याला आपलं कुटुंब जगवणं सुद्धा अवघड आहे. म्हणून मग थोडंसं एक वेगळा निर्णय म्हणून, म्हणजे त्यावेळेला विरोध भरपूर झाला घरातून सुद्धा की असं वेगळं काहीतरी लावतं, आणि त्यात आंबा पीक हे नवीन आमच्या भागासाठी, आणि त्यात सघन पद्धतीने आंबा लागवड करणं हा एकदमच नवीन विचार होता. म्हणजे जेव्हा आम्ही लागवड केली तेव्हा सर्वात पहिला विरोध मला मोडून काढावा लागला आमच्या घरच्यांचा. आमच्या वडिलांनीच आम्हाला विरोध केला होता की अशी शेती होऊ शकत नाही म्हणून. त्याच्यानंतर बरेचसे शेतकरी यायचे आणि आम्हाला सांगायचे की तू कुठून तरी बाहेरून शिकून आलायस आणि काहीतरी करायला चाललायस, कधीच शक्य होत नाही, असं कधी आंबा लागवड वगैरे होत नाही. तर तो एक विचार म्हणत होता की आता सक्सेस करून दाखवायलाच लागेल. म्हणून इस्रायल पद्धतीने आम्ही ही सघन लागवड इथे आंबाबाग केली आणि त्याच्यामुळे आम्हाला आता उत्पन्नही चांगलं मिळतं आहे. त्यात एक गोष्ट अशी सांगायची की आम्ही सुरुवातीला 1-2 सघन पद्धतीने बागा बघितल्या होत्या. इतर भागांमध्ये यूट्यूबचे काही व्हिडिओसुद्धा बघितले होते. तर त्याच्यामध्ये आम्हाला एक संदर्भ मिळाला होता श्री पानसरे यांचा. तर त्यांची नर्सरी आहे काष्टी दौंड येथे. तर आम्ही त्यांना सुद्धा जाऊन भेटलो. आंबा रोपांबद्दल किंवा आंब्याची सघन लागवड करायची असेल तर आपल्याला कशी करता येईल, त्यांनी आम्हाला फार प्रामाणिक सल्ला दिला आंबा बागेबद्दल. म्हणजे त्यांचा जेवढा अनुभव असेल ह्या क्षेत्रामधला तो त्यांनी पूर्ण आम्हाला सांगितला, आणि त्याच्यातून आम्हाला जो आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स मिळाला, त्याच्यानंतर आम्ही आमचा निर्णय पक्का केला की आता आपल्याला सघन पद्धतीने आंबा बाग लावायची आहे. त्यांनी आम्हाला चांगल्या प्रतीचे रोपांची सुद्धा पुरवठा केला त्यांच्याकडून, आणि ही रोपं आत्ता जी तुम्ही झाडं बघताय त्यांच्याकडूनच आणलेली, त्यांच्या रोपवाटिकेतून आणलेली रोपं आहेत, आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले आम्हाला, आणि आता उत्पन्नही आम्हाला चांगलं मिळतं. साधारण किती लागवड आहे ही आणि कशा पद्धतीने केली तुम्ही? तर आपली जी आता एकूण क्षेत्र आहे पूर्ण मुरमाड जमीन आहे. इथे पाण्याचं आवर्षण असल्यामुळे अगदी पाण्याची पण जास्त उपलब्धता इथे नाही आहे. उन्हाळ्यामध्ये आम्हाला अगदी हार्डली 2-2.5 तास पाणी पुरेल एवढंच पाणी आहे. तर ह्याच्यामध्ये आपण 1-1.5 एकर क्षेत्रामध्ये एक सरासरी 1100 झाडं आपण लावलेली आहेत आंब्याची. 12 बाय 4 फुटावरती ही सघन पद्धतीने लागवड केलेली आहे. तशा बाकीच्या शेती पिकांमध्ये जशा अडचणी येतात तशा आंबा पिकात तुम्हाला काय अडचणी वाटतात? एका लाईनमध्ये जर सांगायचं म्हटलं तर कोणतंही पीक हे इझी नाही आहे किंवा सोपं नाही आहे. बरेचसे शेतकरी आज आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात की आम्ही फळ पिकांमध्ये उत्पन्न निघत नाही किंवा नफा होत नाही, म्हणून आम्ही भाजीपाला पिकांमध्ये उत्पन्न निघत नाही, नफा होत नाही, तर आम्ही फळ पिकांकडे वळतोय, तर कोणतं पीक लावावं.
बरेचसे शेतकरी आहेत ज्यांच्याकडे द्राक्ष आहेत किंवा डाळिंबाचं पीक वगैरे आहे, तर ते असेही शेतकरी म्हणतात की जास्त नफा नाही आहे वगैरे. तर मला शेतकरी मित्रांना एक सांगावं असं वाटतं की कोणतंही पीक सोपं नाही आहे. हो बरोबर. तुम्हाला कष्ट हे प्रत्येक पिकात आहे. तुम्ही अगदी भाजीपाला पीक लावा किंवा अगदी फळपीक लावा. बऱ्याचशा वेळेला शेतकरी म्हणतात की अनुदान मिळतं म्हणून आंबा शेती लावा आणि फळपीक आहे म्हटल्यानंतर कष्ट करण्याची गरज नाही. तर तसं अगदी बिलकुल नाही आहे. मग तुम्ही समजूही नका. आंबा पिकामध्ये सुद्धा तुम्हाला कष्ट पडतात. फक्त भाजीपाला पिका एवढे कष्ट नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला अगदी रोज बेसिसवरती किंवा रोजगारावरती तुम्हाला रोज माणसं लावणं आणि काही करून घेणं असा प्रकार होत नाही. पण आंबा ह्या पिकामध्ये तुम्हाला त्या झाडाचं पूर्ण गणित समजणं, त्याला ताण कधी द्यायचा आहे, कधी कोणत्या अन्नद्रव्याची झाडाला गरज आहे, कधी मोहर निघेल, त्याच्यानंतर फुलांमध्ये आपल्याला सेटिंग कधी मिळेल, सेटिंग झाल्यानंतर कोणती खतं द्यायची, हे थोडंसं ज्ञान तुम्हाला जेव्हा मिळेल किंवा तुम्हाला ते कळेल, त्याच्यानंतर आंबा शेती तुमची सक्सेस होऊ शकते. आता बरेचसे शेतकऱ्यांना तोच मुख्य अडचण येते की कोणत्या वेळेला कोणती खतं किंवा कोणती फवारणी घ्यायची हे समजत नाही. वेळी अवेळी दिलेल्या खतांमुळे झाडांना वेळी मोहर येत नाही, फळ लेट होतात आणि उत्पन्न व्यवस्थित मिळत नाही. मग त्याच्यानंतर आंबा लागवड झालेले शेतकरी सुद्धा अजून 5 वर्षानंतर हेच म्हणतात की आंबा पिकात सुद्धा यश नाही. तर मित्रांनो, कोणतंही पीक लावा तुम्ही, पण जोपर्यंत तुम्ही त्या झाडाची पूर्ण सायकल समजून घेत नाही किंवा गणित समजून घेत नाही, तोपर्यंत तुम्हाला सक्सेस, यश कुठल्याही पिकात मिळणार नाही. तर यावर्षी तुम्ही आंब्याचं खूप छान मॅनेजमेंट केलं दिसतंय. तर ह्या वर्षी तुम्हाला उत्पन्नाचं काय प्रोजेक्शन आहे? तर ही बाग आपली यावर्षी 6वं वर्ष आहे. यावर्षी 2020ला आपण लावली होती. म्हणजे 6वं वर्ष आणि 3रं उत्पन्न आपण यावर्षी घेतोय. गेल्या वर्षी आपण ह्याच बागेतून एकरी 6 लाखाचं उत्पन्न घेतलं होतं. म्हणजे मी असं काही चढवून आकडा सांगत नाही, जे सर्वश्रुत आहे आमच्या भागामध्ये पण. तर एकरी आम्ही 6 लाखांनी बाग ठरवून दिली होती. ह्या वर्षी झाडांची कॅनोपी थोडी वाढलेली आहे. म्हणजे ह्या वर्षी आम्हाला नक्कीच असं वाटतं की गेल्या वर्षीपेक्षा एक 10 ते 20% उत्पन्न नक्कीच जास्त निघेल. म्हणजे प्रोजेक्शन जर अगदी लाखामध्ये करायचं म्हटलं तर 6 लाख ते 7 लाख रुपये उत्पन्न मिळायला ह्या वर्षी काहीच हरकत नाही आहे. खूप छान. म्हणजे थोडक्यात एक सरासरी 5व्या ते 6व्या वर्षी तुम्ही जर एवढं उत्पन्न घेऊ शकत असाल कोणत्याही फळ पिकातून, तर तुमचं यश हे त्याच्यातच दडलेलं आहे. तुम्ही कोणत्या वर्षीपासून चालू केलं फळधारण्यासाठी? 2020ची आपली लागवड आहे. आपण 2023 पासून फळधारणा चालू केलेली आहे. हो, 3ऱ्या वर्षानंतर आपण फळधारणा घ्यायला सुरुवात केली होती. तर जनरली असं होतं की तुम्ही तुमच्या झाडाची सिच्युएशन कशी आहे, झाडाची कंडिशन, कॅनोपी किती मोठी आहे, झाडाची रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे, किंवा झाड तुमचं फळ पेलू शकेल का, यानुसार तुम्ही ठरवावं की तुमचं 2ऱ्या वर्षी, 3ऱ्या वर्षी की 4थ्या वर्षी फळ घ्यायचं. बऱ्याच वेळेला असं होतं की 3ऱ्या वर्षी सुद्धा तुमचं जे झाडाची जी कॅनोपी आहे किंवा ताकद आहे ती तेवढी नसते की जे फळ पेलू शकेल. त्यामुळे त्या वर्षी जर तुमची झाडाची ताकद नसेल तर तुम्ही फळ नका घेऊ, तुम्ही 4थ्या वर्षी बसून उत्पन्न घ्या. पण शेवटी तुम्ही बाग कशी मॅनेज करताय, कसं उत्पन्न घेताय, याच्यावरती ठरेल की तुम्ही कोणत्या वर्षी उत्पन्न चालू करायचं. तर तुम्ही मगाशी जसं सांगितलं, तुम्ही सगळे रोपं पानसरे नर्सरी तिथून घेतले, तर त्यांचा तुम्हाला अजूनही सपोर्ट भेटतो का? म्हणजे तुम्हाला काही अडचण आली, रोपं दिल्यानंतर त्यांनी सपोर्ट केला का तुम्हाला? अजूनही मी पानसरे सरांच्या रेग्युलर टचमध्ये आहे. कधीही काही अडचण वाटली, रोपांबद्दल असेल किंवा अगदी पिकाबद्दल असेल, आंब्याबद्दल असेल, तर मी त्यांना फोन करतो. म्हणजे एक वैयक्तिकरित्या जर त्यांना एखादी गोष्ट माहिती नसेल तर ते त्यांच्या सर्कलमध्ये विचारतात आणि त्याची माहिती घेतात किंवा आम्हाला कनेक्ट करून देतात किंवा ते स्वतः माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. म्हणजे झाडं देणे हा एवढा व्यवसाय न ठेवता नंतर शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन करणे हा जो त्यांचा गुणधर्म आहे, त्याच्यामुळेच मला वाटतं कदाचित त्यांच्या नर्सरीला पण एवढं मोठं स्वरूप आता आलेलं आहे. तर तुम्ही आता जसं बघताय तरुण कोणी शेतीकडे वळत नाही, तर तुम्हाला काय, तरुणांना काय सांगणं आहे की शेतीबद्दल तुम्ही शेतीत यावं की नाही? माझं फक्त एवढंच सांगणं राहील की आत्ता तरुण वर्गासाठी खास, कारण आपली पारंपरिक जी शेती आहे त्याच्यात काय पिकत नाही आहे हे सर्वश्रुत आहे की उत्पन्न जास्त निघत नाही. आज जर तुम्ही एखाद्या शेतकऱ्याला म्हणालात की तुमच्या पुढच्या पिढीला तुम्ही शेतीमध्ये पाठवा, तर कोणताही शेतकरी तयार होणार नाही. तर मित्रांनो, एक नक्की आहे, वातावरण बदलतंय. वातावरण बदलल्यामुळे रोग आणि किडी वाढलेले आहेत. जी पहिली आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी तंबाखूचा पाला, तंबाखूची पानं आणि निरगुडची पानं शिजवून औषधं लोक तयार करून निरगुडीच्या ढाळ्याने फवारत होती. तर तो प्रकार आत्ता नाही आहे. अगदी कोराजेनसारखं औषध मारून सुद्धा घाटे आळी तुमची मरत नाही आहे. वातावरण बदलल्यामुळे त्या आळींमध्ये किंवा किडींमध्ये सुद्धा इम्युनिटी आलेली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला सुद्धा तुमची पीक पद्धती बदलावी लागेल. तुम्हाला पीक पालट करणं गरजेचं आहे तुमच्या भागामध्ये.
आणि पीक पालट केल्यानंतर, पीक पालट म्हणजे काय, पारंपरिक शेतीत नफा नाही आहे म्हणून पीक पालट करा, आधुनिक शेती तुम्ही करा. सगळं एखादी शेतीकडे जर तुम्ही वळत असाल तर त्या शेतीचं पूर्ण ज्ञान घ्या. आधीच्या शेतकऱ्यांना ज्ञान मिळणं कठीण होतं, पण आता तुमच्या हातात मोबाईल आहे, गॅजेट्स आहेत, तुमच्याकडे यूट्यूब आहे, हो, तुमच्याकडे इन्फ्लुएन्सर्स आहेत, तज्ज्ञ मंडळी यूट्यूबवरती आहेत, त्यांचं पूर्ण नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचतं. तिथे तुम्ही समजावून घेतलं पाहिजे. स्वतःचा आत्मविश्वास घ्या, पूर्ण माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे. नमस्कार सर. नमस्ते. तर मी तुमचे कस्टमर विशाल रासकर म्हणून आहेत. त्यांच्याकडे मी पॉडकास्टसाठी गेलो होतो, तर त्यांनी तुमचा रेफरन्स पण दिला आणि त्यांनी असं सांगितलं की एखादं पीक घेताना त्या पिकाला काय काळजी घेतली पाहिजे, त्या पिकाचे काय डूज अँड डोंट्स असतील, त्याचे पूर्ण अनुभव घेतला पाहिजे. याविषयी तुमचं काय मत आहे? हो, तर ते अगदीच बरोबर आहे की एखादं पीक घेताना नुसतं झाड लावलं आणि त्याला फळं आले आणि खूप पैसे मिळाले असं कधी होत नाही. हल्ली सोशल मीडियात तर खूप दाखवलं जातं की लावा आणि लाखो कमवतात. असे काय आभाळातनं लाखाचा पाऊस कधीच पडत नाही. बरोबर. त्यासाठी मेहनत नक्कीच असते. जसं तुम्ही माझ्या आठवणीप्रमाणे सातारा जिल्ह्यात सातारा रासकर साहेबांचं गाव आहे, तर ते जसं म्हटलंय तसं नक्कीच त्याच्यामध्ये डूज डोंट्स असतात. तर आपण शेतकऱ्याला बाग लागवडीनंतर म्हणजे त्यांनी झाडं नेले, इथं आमचं काम संपलं असं होत नाही, तिथं उलट आमचं काम चालू होतं. कारण ती लावल्यानंतर त्याची जी काळजी घ्यायची असते, पुढं त्यांनी काय करावं काय नाही करावं ह्या प्रत्येक गोष्टीचा आपण त्यांना सपोर्ट देतो. मग त्याच्यामध्ये अगदी त्यांनी त्या शेतामध्ये कोणतं पीक निवडावं, त्याला पुढं त्यांच्याकडे काय काय सपोर्ट सिस्टीम पाहिजे, हे पीक निवडण्यापासनं ते अगदी त्यांचा माल बाजारात जाण्यासाठी लागणारी जी काही बेसिक इन्फॉर्मेशन असते किंवा जे काही म्हणतो आपण चांगला नफा कमवण्यासाठी, चांगलं उत्पन्न घेण्यासाठी जी ट्रिक्स टॅक्टिक्स असतात बिझनेसच्या, त्या सगळ्याच आपण त्यांना शेअर करतो. कारण शेतकरी आणि आपण हे एक बांधव आहोत आणि बांधवांमध्ये ते युनिटीनं काम केल्याशिवाय कधीच एक चांगलं मोठी गोष्ट घडू शकत नाही. ही आपली नर्सरी पहिल्या दिवसापासून फॉलो करते, म्हणून तर आज आपले 53 वर्ष झाले. आणि ही खूप आनंदाची गोष्ट आहे की शेतकरी पण तेवढ्या विश्वासानं आमच्याकडे येतात आणि ह्या गोष्टी म्हणजे मी आज 3री पिढी या व्यवसायात काम करतो, 3 जनरेशन ह्या गोष्टी चालत आल्या आहेत. धन्यवाद. थँक्यू.